नमस्कार मित्रांनो घरकुल योजनेची जी काही यादी आहे ती तुमच्या मोबाईलवरून PDF स्वरूपात तुम्ही डाउनलोड करू शकणार आहात. त्यामध्ये तुमचं नाव आहे की नाही हे चेक करू शकता. जर तुमचं त्यामध्ये नाव असेल तर त्यामध्ये तुमचं घर सँक्शन झालं की नाही, किती हप्ते मिळाले, कोणाकोणाला हप्ते मिळाले, कोणाची नावे त्यामध्ये आहेत, कोणाचं घर सँक्शन झालेलं आहे, अशा प्रकारची सर्व A to Z माहिती डेट वाईज तुम्ही या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहात. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून असेच आणखी नवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत दिसत जातील. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. चला तर मित्रांनो, सर्वात प्रथम आपल्याला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण यांच्या साईटवर यायचं आहे. साईट माहीत नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंकसुद्धा दिलेली आहे. तिथे आल्याच्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस दिसेल, तुम्ही इथे बघू शकता. इथे तुम्हाला एक ॲड दिसेल, हे ॲड तुम्ही कट करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही इथे माहिती बघू शकता. तुम्हाला इथे दिसेल आवास सॉफ्ट हे ऑप्शन दिसेल तुम्हाला इथे, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. पुन्हा एकदा बघू शकता आवाज सॉफ्ट, त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथं अनेक ऑप्शन दिसतील, डाटा एंट्री, रिपोर्ट, FTO. तर मित्रांनो, आपल्याला रिपोर्ट या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. रिपोर्ट या बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर इथे अनेक ऑप्शन येतील, फिजिकल प्रोसेस रिपोर्ट असे अनेक ऑप्शन दिसतील. आपल्याला सर्वात खाली यायचं आहे. सर्वात खाली आल्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता सोशल ऑडिट रिपोर्ट हे दिसेल. त्याच्यानंतर त्याच्या खाली बेनिफिशरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन हे दिसेल. त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर असं एक नवीन इंटरफेस येईल. इथे तुम्हाला दिसेल सिलेक्शन फिल्टर, त्याच्या खाली ऑल स्टेट, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही इथे तुमचं जे काही स्टेट असेल, समजा आपलं महाराष्ट्र, तर तुम्ही इथे महाराष्ट्र हे सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर सिलेक्ट केल्याच्यानंतर त्याच्यानंतर खाली पुन्हा एक सिलेक्ट बटन दिसत आहे, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुमचा जो काही जिल्हा असेल तो तुम्हाला जिल्हा इथे निवडायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता तुमचा जो काही जिल्हा असेल तो तुम्ही इथे सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्याच्यानंतर त्याच्या खाली पुन्हा ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर तुमचा जो काही तालुका असेल तो तालुका तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे. तालुका सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता. त्याच्यानंतर जे काही तुमच्या गावाचं नाव आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. गावाचं नाव सिलेक्ट केल्याच्यानंतर त्याच्या खाली पुन्हा तुम्हाला कोणतं वर्ष आहे, म्हणजे ही योजना कोणत्या वर्षातली आहे. तर मित्रांनो, आता आपल्याला 2024-25च पाहायचे आहे, कारण 25-26चा अजून यादी आलेली नाही. त्याच्यामुळे आपण इथे 2024-25 सिलेक्ट करतो. 2024-25 सिलेक्ट केल्याच्यानंतर त्याच्या खाली पुन्हा इथं सिलेक्ट दिसत आहे. सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता सुरुवातीलाच आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या बटनावरती क्लिक करायचं आहे. या बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता कॅप्चा दिलेला आहे. याचे जे काही बेरीज दिलेली असेल किंवा वजाबाकी दिलेली असेल ती तुम्हाला करायची आहे. आणि केल्याच्यानंतर तुम्हाला इथे या बॉक्समध्ये तुम्हाला ते भरायचं आहे. बेरीज किंवा वजाबाकी जे काही दिलेले असेल ते तुम्हाला अगदी व्यवस्थित भरायचं आहे. भरल्याच्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता खाली दिलेलं आहे तुम्हाला इथे माहिती आलेली आहे रूरल हाऊसिंग रिपोर्ट. इथे बघू शकता जो काही रिपोर्ट आहे हा सर्व रिपोर्ट तुम्हाला इथे दिलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता, तुम्हाला दिसत नसेल डेस्कटॉप साईट करू शकता किंवा इथे डाउनलोड एक्सेल किंवा डाउनलोड PDF असं सुद्धा करू शकता. तर मी आता डाउनलोड PDF या बटनावरती क्लिक करत आहे. डाउनलोड PDF या बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला विचारते डाउनलोड करायचं किंवा नाही, तर तुम्ही डाउनलोड करू शकता. आता डाउनलोड झाल्याच्यानंतर तुम्ही इथे लगेच बघू शकता तुमची जी काही फाईल आहे ती फाईल आता डाउनलोड झालेली आहे. तुम्ही इथे ओपन करू शकता. आता इथे बघू शकता ही फाईल आता ओपन झालेली आहे. ओपन झाल्याच्यानंतर तुम्ही अगदी सविस्तर असं बघू शकता. सुरुवातीला SR नंबर म्हणजे सिरियल नंबर, त्याच्यानंतर बेनिफिशरी फादर यूज नेम म्हणजे जे काही तुमच्या वडिलाचं किंवा ज्याच्या नावानं आहे त्याचा नंबर, त्यांचं नाव इथे दिलेले आहे. त्याच्यानंतर स्कीम नेम, ही कोणती स्कीम आहे तर तुम्ही इथे बघू शकता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण. त्याच्यानंतर प्रायोरिटी कॅटेगरी, त्याच्यानंतर BPL फॅमिली ID नंबर, त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा नरेगाचा जो काही जॉब कार्ड नंबर आहे तो जॉब कार्ड नंबर तुम्हाला इथे दिलेला आहे. त्याच्यानंतर हाऊस स्टेटस, तुमचं हाऊसचं स्टेटस, त्याच्यानंतर सँक्शन नंबर, जो काही सँक्शन नंबर आहे हा दिलेला आहे. त्याच्यानंतर सँक्शन अमाऊंट म्हणजेच जी काही तुमची अमाऊंट आहे, जितकी तुम्हाला अमाऊंट येणार आहे समजा ती अमाऊंट इथे तुम्ही दिलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता 1,20,000 रुपये ही तुम्हाला अमाऊंट दिलेली आहे. त्याच्यानंतर नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट म्हणजे तुम्हाला अजून म्हणजे हप्ते किती मिळाले ते सुद्धा इथे दिलेले आहे. त्याच्यानंतर अमाऊंट रिलीजड म्हणजे आत्तापर्यंत किती पैसे रिलीज झालेले आहे, म्हणजे किती पैसे तुम्हाला मिळालेले आहे ते सुद्धा इथे दिलेले आहे. तर 15,000 रुपये हे तुम्हाला आता मिळालेले आहे आणि हे कधी मिळाले त्याची डेटसुद्धा इथे दिलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता 22/2/2025 रोजी तुम्हाला ही पैसे हे मिळालेले आहे. इन्स्पेक्शन डेट, त्याच्यानंतर
तुम्ही इथे बघू शकता. ही सर्व माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे. तुम्हाला कोणाचंही बघायचं असेल तरी तुम्ही इथे मोबाईलच्या माध्यमातून अगदी घरी बसून तुम्ही इथे बघू शकता. तर मित्रांनो, ही होती अगदी सविस्तर ए टू झेड माहिती. तर हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून सांगा आणि याविषयी असेच आणखी नवनवीन माहितीसाठी आपल्या के मराठी GR या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.